गोकुळ सोबत गोकुल। ग्रामपंचायतीमध्ये मोर्या रेसिडेन्सी ही इमारत आहे आणि ही इमारत जी 5 मजली केलेली आहे ही पूर्ण अनधिकृत आहे। तर ह्या इमारतीकरता आम्ही वारंवार ग्रामपंचायत असून दे किंवा प्राधिकरण असून दे तिकडे वारंवार आम्ही तक्रार दिलेली आहे। ग्रामपंचायतीमध्ये पण देखील हा सगळा मिलीभगत कारभार चालू आहे आणि ह्या कारभाराकरता देखील आम्ही वाचा फोडलेली आहे। परंतु जे संगनमतानं जे काही फ्लॅटधारकांची फसवणूक केलेली आहे याकरता शिवसेना, भाजप, रिपब्लिकन आमचे सगळे मित्र पक्ष मिळून आम्ही ह्या ठिकाणी नागरिकांना जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय देण्याचं काम शिवसेना शिंदे गट या माध्यमातून आम्ही करत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी बिल्डिंग 5 मजली बांधलेली ती त्याला प्राधिकरणची मान्यता 3 मजल्याची असताना देखील तिने 2 मजले अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। त्याकरता देखील आम्ही प्राधिकरणला वेळोवेळी पत्र व्यवहार करून आम्ही त्यांना हे नजरेस आणून दिलेलं आहे, पण प्राधिकरण त्यांच्यावर कारवाई करायला तयार आहे। परंतु प्राधिकरण पण कुठं कुचकामी करायला लागले हे देखील मला समजेना झाले। परंतु जर प्राधिकरणनं जर ह्याच्यावर जर नाही हातोडा मारला तर उद्याच्या ठिकाणी जर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जर तक्रार करावी लागली तर तरी सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष मित्र पक्ष आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन आम्ही त्यांच्याकडे ह्या झालेल्या फसवणुकीला नागरिकांची जी फसवणूक झाली त्याच्याकरता न्याय देण्याकरता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही दाद मागू। रेसिडेन्सी जी आहे त्या ठिकाणी 5 मजली ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये अनधिकृतरित्या म्हणजे ओपन प्लॉटची खरेदी दाखवून त्या ठिकाणी फ्लॅट विक्री केलेला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे भासवलेलं आहे। तर ज्या बँकेने कर्ज दिलेलं आहे त्या फ्लॅट धारकांना ज्या बँकेने कर्ज दिलेलं आहे अशा लोकांनाही आपण बँकेमार्फत आपल्याशी संपर्क साधावा की त्यांची काय फसवणूक झालेली आहे। कारण विशाल अंगरकर सारखे ना आपण जर पाठीशी घातलं तर अनेक लोक यामध्ये भरडली जाणार आहेत, फसवली जाणार आहेत। यासाठी संबंधित प्रकारावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावरती 420 गुन्हा दाखल करण्यासाठी ज्यांची फसवणूक झालेली आहे बँकांमार्फत जी कर्ज घेतलेलं आहे बँकांना सुद्धा आम्ही या संदर्भात दाद मागणार आहे की तुम्ही कर्ज कशा पद्धतीने दिलेलं आहे तर संबंधित बँकेला पार्टी करून म्हणजे संबंधित बँकेने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा आम्ही सुद्धा भविष्यामध्ये याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत।